ह्या पोराचं लग्न करायचंय मला आता. मुलगी आहे का? मुलगी एक नंबर आहे. कसली आहे? डांबरासारखी देखणी आहे. तिला हातभर काना आहे, ती टिचभर नाकाची आहे. 17 मोहत्राची, 18 गाठीची. तुमचं लग्नात काय होतं खायला? मिठाचे लाडू, बरबड्याची आमटी, शेंबडाची कढी, थोका लावून चपात्या. मग सासरवाडीने थोका लावून ठोकला असेल तुम्हाला? नाही नाही, मारलं तर अंग सोडून मारा आम्हाला. चला पोरा हो, तुम्हाला बंबईला घेऊन जायचं. कितवीला शाळेला तुम्ही? माझी बी लई झाली शाळा. 14 वर्षे बालवाडीत काढली साहेबानं. मी बालवाडीत, मॅडम अंगणवाडीत. गुरुजी बदलले पर आपण वर्ग बदलवला नाही. एल बी शिकून जिलबी खाली, वाचता लिहिता येत नाही. खरं पोलीस बनायची विचार होती सर माझी, बर. पर परिस्थितीमुळं खरं पोलीस झालो नाही मी. आम्ही लहान असताना राईंदर आलं, बहुरूपी आली की आम्हाला लय भारी वाटायचं. भारी वाट आम्ही बघितले की लांब पळत जायचं, पोलिसाला पोलिसाला. आपल्या कणग्या राहत होत्या जवारी ठेवाला. कणग्यात लपाचे काय मुलं, नाहीत लपाचे काय मुलं, सांदी बोळानं लपून बसायचे. अरे बाबा पोलीस आला आपल्याला धरून न्यायला. आता तसं होत नाही. आता तसं होत नाही. त्याचे मुलं थोडेसे जरा धट्ट झाल्यामुळं आता भेट नाही. आता भेट नाही. कसं आहे, बिन अधिकारी फुल पगारी दंगल पेटले निघाले घरी. निघाले घरी. परिस्थिती नव्हती. हे गाव सोडून त्या गावला जायचे, भटकाचे. त्याच्यामुळे सर माझी शाळा शिक्षण झालेली नाही. काय राईंदर या शब्दाचा नेमका अर्थ काय? पुढच्या पिढीला ही कला तुम्ही चालू ठेवणार आहोत का? आता हे पुढली पिढी सर का मुलं करणार नाही ती आता. नाही करणार. तुमच्या या बहुरूपी कामाची सुरुवात किती वर्षापासून झाली? जर कुणी धरलं, कुणी पकडलं, साहेबाला फोन करा. साहेबाचा नंबर घ्या. 9860 2 बोकड एकच पाठ. जेवायला त्या मुलाला मुली का भेट नाही गेल्या? आताच्या मुलाला काय झालं साहेब की आताची मुलीची आई का म्हणते की मुलाला नोकरी पाहिजे. जर सगळ्याला नोकरी केल्यावर साहेब नाही मग शेतामध्ये कोणी काम करायचे? मुली शेतकऱ्यालाच द्या. माझं बी हे सांगणं आहे बहिरूपी कलाकारांचं. शेत असू द्या. एक मुलीची आई म्हणते आता माझा जावं ह्या नोकरदारच पाहिजे. शेतकऱ्याच्या पोराने काय करायचं? शेतकऱ्याच्या मुलांना काय करायचं साहेब? अवघड आहे जर आता. गावाकड ग्रामीण भागामध्ये राईंदर येतात बघा. त्यांनी असे पोलिसांसारखे कपडे घातलेले असतात. हे राईंदर नेमके कोण असतात, त्यांचा इतिहास नेमका काय, ही सगळी माहिती आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय राईंदर या शब्दाचा नेमका अर्थ काय? राईंदर शब्द म्हणजे साहेब आपली परंपरा पहिल्यापासून आलेली आहे. बर. आज 1100 वर्षाची गोष्ट आहे साहेब. हे 1100 वर्ष झाले. गावोगाव जातो, करमणूक करतो आम्ही. करमणूक केल्यानंतर त्यांनी आम्हाला थोडेसे काही बक्षीस देतात, काही 5-50 किंवा काय धान्य वाटतेली. त्याच्यावर आपला उदरनिर्वाह होतो साहेब. आपले बी आता ही पिढी थोडी कमी होऊ लागली साहेब. मग आता शिक्षण लोक म्हणतात तुम्ही मुलं शाळा शिकवा, तुम्हाला सोय आहे भरपूर. पहिले आमची शाळा शिक्षण काही थोडीशी झाली नाही साहेब. कारण की आमचे आई वडील गावोगाव भटकाचे. जिथं राहायला आसरा आहे, शाळा किंवा गोडाऊन किंवा जिल्हा परिषद शाळा असेल तिथं आम्ही राहणार. पहिले राहून लोकांचे इरी सकाळ मनोरंजन करणार. रात्री आम्ही नाटक करायचो. कोण शीताचं रूप घ्यायचं, कोण रावणाचं रूप घ्यायचं. असा आमचा विनोद चलाचा. तुमच्या या बहुरूपी कामाची सुरुवात किती वर्षापासून झाली? गाव माझं नळदुर्ग आहे, तुळजापूर तालुक्यात, धाराशिव जिल्ह्यात. माझं शिक्षण धरित्री विद्यालय अलियाबाद नळदुर्ग ह्या ठिकाणी झालं. शिक्षण किती झाले तुमचं? माझी 9वी पास आहे सर. 9वी पास झाल्यानंतर आपली परिस्थिती शाळा शिकवायची म्हणजे आई वडिलाची परिस्थिती नव्हती. हे गाव सोडून त्या गावला जायचे, भटकाचे. त्याच्यामुळे सर माझी शाळा शिक्षण झालेली नाही. त्यानंतर घरचं आमच्या सगळा ओझं माझ्यावर पडलं. ओझं पडलं म्हणजे घर चालवायचं कसं. वडील बी होते सर, 4 मुली होत्या, बहिणी होत्या मला. मग त्यांचं पोट कसं भरायचं. मग त्याच्यानंतर सर मी शाळा सोडलेली आहे. 9वी पास झालेलो मी. 9वी पास झाल्यानंतर मी शाळा सोडली. 9वी पास झाल्यानंतर त्या वेशामध्ये आता ही तुमचा जो वेश आहे, आज ही तुमची कला आहे, ह्या कलेला पहिल्यासारखा ग्रामीण भागामध्ये प्रतिसाद भेटतो का? नाही, पहिल्यासारखं नाही साहेब. नाही भेटत. आता पहिलं कसं आहे, लोक ग्रामीण भागामध्ये बैल पाळत होते, काबड कष्ट करत होते. त्यांनी मग आपला सोन्याला भारी बैल पाळत होते. बैलानंतर धान्य पिकत होतं. त्याच्यानंतर ते आम्हाला जुने माणसं बघा सर पायली खांड माल देत होते. आमचं पोट पाणी भागत होतं. आता शेतकरी गाणे मालच पेरत नाही ती. त्याच्यानंतर आपल्याला पहिल्यासारखे काय आपल्याला कमाई होत नाही. तरी बी डिगी गाडी आम्ही 30-40 स्पीडनं चालवतो आणि आमचा उदरनिर्वाह आम्ही भागवतो. ही कला पूर्वीपासून तुमच्या घरात चालू आहे? हे कला आमची पहिल्यापासून माझा आजा करत होता, माझा पंजोबा करत होता, नंतर माझे वडील करत होते, नंतर मी करतो. आता पुढच्या पिढीला ही कला तुम्ही चालू ठेवणार आहोत? आता हे पुढली पिढी सर का मुलं करणार नाही ती आता. नाही करणार. कारण की
लोक शिक्षणाला महत्व देऊ लागली आणि मुलं बी म्हणाल मला 10वी-12वी झाली मी कंपनीत काम करीन असं मुलंही म्हणते. तुम्ही गावागावात जाता, गावागावात गेल्यावरती त्या ठिकाणी लहान मुलांना तुम्ही हसवता, त्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळे विनोद करता. ह्यातून लोक तुम्हाला काय देतात, बक्षीस काय देतात नेमकं? बक्षीस काय देऊन देणार साहेब, 10 रुपये एवढं देणार, शेर अथवा धान्य देणार, एवढंच आहे. सरपंच उपसरपंच कडे जर गेलो आम्ही तर त्याने आम्हाला कोण सरपंच साहेब 200 रुपये देतो, कोण 100 देतो. बहुरूपी कलाकार म्हणून जगताना तुम्हाला कुठल्या अडचणी येतात? काही लोक म्हणतात अशा प्रकारचे लोक येतात ग्रामीण भागात चोरी करतात, बर असं म्हणतात. काही लोक अशा बी अडचणी येतात. तर आम्ही म्हणतो त्यांना की बाबा आम्ही बहुरूपी कलावंत आहे, आम्ही असं करत नाही. मोप अडचणी येतात सर, आमच्यावरती मोप अडचणी येतात. पोलिसाचाच वेश का धारण करतो, काय कारण काय त्याच्या पाठीमागचं? ह्याच्या मागचं कारण म्हणजे बहुरूपी म्हणजे राईंद्र आला. मग पहिले ग्रामीण भागामध्ये जाऊन बर कोण शीताचं अवतार घ्यायचा, कोण पोलिसाचे कपडे घालायचे. मग हे पोलिसांचे कपडे आम्ही जर घातल्यावर ते लोकाला बरं वाटायचं, गड्या पोलीस बहुरूपी पोलीस असे म्हणायचे लोक. त्याच्यामुळे आम्ही हे वेश प्राधान्य केलं. पण असं गावाकडे गेल्यावर तुम्हाला काय अनुभव असा एखादा, म्हणजे पोलिसाचे कपडे घातले, गावाकडे लहान लेकर असते ती अरे पोलिसाला म्हणून ती पळते ती, पण असं काय तुम्हाला हसण्यासारखं काय प्रसंग आहेत का? पहिले लोक भेट होते मुलं, आताचे मुलं थोडेसे जरा धट्ट झाल्यामुळं आता भेट नाही. आता भेट नाही. म्हणजे नाही ते अंगावरची पोलिसासारखे कपडे, पोलिसासारखी टोपी बघितली की लहान लेकर भेटत पहिले भेट होते. आता काय सगळी माहिती झाल्या खेड्यापाड्यामुळं आताचे काही मुलं भेट नाही जास्त. भेट नाही. म्हणजे कारण की आम्ही वर्षातून 1-2दा त्या गावात येतो, मग त्याने पाहिजे बघतेत आम्हाला की बाबा हे असंच बहुरूपी येतात, आपल्याला हसवतात, विनोद आपल्या समोर करतात आणि जातात. त्याच्यामुळं आताशी काही मुलं भेट नाही तेवढेच. पहिले भेट होते मुलं, पण ह्या काळामध्ये पहिलं सतयुग होतं, आता कलियुग आहे. त्या कलियुगात काही लोक भेट नाहीत. तुम्हाला कधी कधी खरा पोलीस भेटतो का, आणि त्यावेळेस काय प्रसंग असतो नेमका? एखाद्या वेळेस खरा पोलीस तुम्हाला भेटला तर? खरा पोलीस भेटलं तर त्यांना माहितच असतं हे बहुरूपी आहेत म्हणून. ते पोलीस स्टेशनला येतात आणि पहिलं आपल्याला निरोपी देत होते बहुरूपी, असं त्या साहेबांना बी माहित असतं. आम्ही पोलिसाकडे बी जातो, त्यांना थोडस हसवतो, आम्ही थोडीशी कॉमेडी करतो त्यांच्या. काय काय कॉमेडी करता? ह्याच प्रकारची कॉमेडी करतो आम्ही. काय करता? तर साहेब तुम्ही सरकारी, आम्ही गव्हर्नमेंट, तुम्ही माणसं धरता आम्ही सोडून देतो, तुम्ही पुढल्या गेटनं धरा आम्ही मागच्या गेटनं सोडून देतो. आपलं कसं आहे, बिन अधिकारी फुल पगारी, दंगल पेटले निघाले घरी. खरं पोलीस बनायची विचार होती सर माझी, पर परिस्थितीमुळं खरं पोलीस झालो नाही मी. म्हणजे आयुष्यात तुम्हाला स्वतःच्या हिमतीवर पोलीस बनायचं होतं, तुमच्या परिस्थितीमुळे आलं नाही. परिस्थिती नाजूक होती सर आपली. त्याच्यानंतर काय तुमची परिस्थिती होती, कसं होतं घरचं तुमच्या? घरचं कुटुंब कसं नाजूक होतं, काय आपल्याला शेत ना बाडी, काय 1-2 एकर शेत असलं तर काय तर झालं असतं, पण आपल्याला गुंठाभर जागा नाही. शेती गुंठाभर नाही, जागा तेवढा गुंठाभर आहे. त्याच्यात सरकार लोकांनी घरकुल मंजूर केले. तुमचे वडील काय करत होते? माझे वडील हेच करत होते, बहुरूपी म्हणून काम करत. गाव कुठलं तुमचं? गाव माझं नळदुर्ग, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. तुळजापूर तालुक्यात नळदुर्ग येतं, तिथून माझं गाव 3 किलोमीटर आहे. त्या गावचं नाव येडवळा म्हणून आहे. तुमचं लग्न झालंय का? लग्न झालंय सर माझं. मला मुलं 3 आहेत. ती माझ्या मुलांचं नाव अमर, सागर, विक्रम अशी 3 मुलं आहेत मला. बरं, आता गावाकडे गेल्यावर तुम्ही लोकांना हसवता, लहान लेकरांना हसवताय, पण घरी तुमच्या घरच्यांसोबत बोलणं असंच असतं. आमचा कधी झगडा होत नाही, आपली कुठली तक्रार होत नाही. घरात जर रागवलेले कोण असले तर त्यांना हसतच बोलत राहायचं, हसतच राहायचं. बरं, घरी काय एखादा प्रसंग हसवल्याचा काय सारखंच असतं? सारखं घरात आमच्या असंच मस्करीवारीच बोलणं राहतं घरात काय आपल्या काही तक्रारी नसते, काही भांडणं नसते, काय नाही, बोलण्यावरच दिवस घालवतात. कधी कधी काय होतं, गावाकडे गेल्यावरती असं त्या ठिकाणी काही मुलं टाइमपास पण करतात, तरुण वर्ग. मग कधी कधी राग येतो का असा बोलण्याचा? त्यावेळेस काय माणूस बघूनच बोलतो आम्ही. हा समोरला माणूस कसा आहे, ह्यांना बोललं तर गोष्टी पटतील का न पटतील, त्यांना पटत असलं तरच बोलतो आम्ही. जर एखाद्या तरुण युक्तीला पटत नसल तर बाबा, पटत नसलं तर त्याला मोजक्या 2 गोष्टी बोलायच्या, नमस्कार म्हणायचं, जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमची रायंदनची ही कला, तुमची बहुरूपीची कला आता हळूहळू बंद होत चालली आहे. काय वाटतं तुम्हाला, ही कला चालू राहिली पाहिजे का?
आम्हाला बी वाटतं की सर का नाही ही कला चालूच पाहिजे आमची. हं. आमची आतापासून कला चालू नाही. एक इसवी सन 1100 वर्षाची गोष्ट आहे आता. बर आम्हाला वाटतं की आमची कला चालू राहावं हं. असं आम्हाला बी वाटतं. मग तुमची कला जीवन ठेवण्यासाठी तुमच्या पुढच्या पिढीने पण हा वारसा चालवला पाहिजे ना. चालवला पाहिजे ना. हं. पण आताचे मुलं का म्हणतात की ह्याच्यात काय राहिलं नाही. हं. पहिल्यासारखी भिक्षा नाही ती, पहिल्यासारखी लोक दयाळू नाही ती. नाही ते आम्ही म्हणजे पहिल्यासारखी माणुसकी बी राहिली माणुसकी बी राहिली नाही. बर बर आताचे लोक कसं पहिले लोक कशी होती तुमचे वडील का आजोबा काय सांगत होतं का गावगाव फिरल्यावर त्यांचे अनुभव तुम्हाला सांगत असते पहिले आजोबा म्हणत होते की पहिले मयाळू देश होता. हं. माणसं देशामध्ये आपल्या मयाळू होते. तर बाबा 12 कोसावरून चालत आला, गाव फिरला असेल तर ते पहिलेचे माणसं असं म्हणत होते की बाबा पुण्या गावचा जेवला का बाबा, अर्धी बर भाकर खा, पाणी पे, असे पहिलेचे लोक म्हणत होते सर. तर आताची तसली काही भावना नाही. बघा बांधवांनो म्हणजे आता गावाकडे रायंदण येतात ह्यांची ही कला घेऊन येतात 1100 वर्षापूर्वी ह्यांची परंपरा आहे आणि हे असं सांगतात की एक काळ असा होता की आम्हाला त्या ठिकाणी आदरानं त्या ठिकाणी दारात बोलवलं जायचं, आम्हाला भाकरी भाजी त्या ठिकाणी पाणी प्यायला दिलं जायचं, खायला दिलं जायचं. पण पिढी बदलली तसं लोकांचे विचार सुद्धा बदलले. आज तेवढा मान सन्मान दिला जात नाही किंवा तेवढं माणुसकी राहिलं नाही, तेवढं प्रेम राहिलं नाही आताच्या काळामध्ये. आणि खरंच आज रायंदण असतील किंवा ही बहुरूपी असतील ह्यांची ही जी आपली परंपरा आहे, आपला इतिहास आहे, हा आपल्याला बांधून जिवंत ठेवायचा असेल तर आपण ह्यांना जपलं पाहिजे. इथल्या सरकारनं सुद्धा त्या ठिकाणी आपल्या कला जपण्यासाठी या ठिकाणी सरकारकडून तुमची काय अपेक्षा आहे किंवा सरकारनं तुम्हाला काय दिलं पाहिजे? सरकारनं काय दिलं पाहिजे सर, आता आपल्याला सुविधा मोफत आहे. बर आमची मुलं जर शाळा शिकली 10वी 12वी तर त्यांना छोटी मोठीशी तर का होईना, मोठीच नाही छोटीशी तर नोकरी लागायला पाहिजे. निदानच्या असं एक सेवक म्हणून तर आमचे मुलं घेतले पाहिजे. सरकारने बी आमची दरखास्त थोडीशी करावी. आज मंगळवेढ्यात प्रकरण झालेलं माहित आहे सर तुम्हाला. मंगळवेढ्या जिल्ह्यामध्ये 5 जण असे बहिरूपे गेलते. बर मग गेल्यानंतर त्या गावचा बाजार होता. बर बाजार असल्यानंतर आमच्या बहिरूप्याला वाटलं की गावचा बाजार आहे, बाजारात आपण फिरू, बर आपल्याला काही 5-2 रुपये भेटतील बर आणि आपलं पोट भरल. ह्या निमित्ताने मंगळवेढा तालुक्यात त्यांनी गेलते बहिरूपे असे 5 जण. गेल्यानंतर 5 वर्षाची गोष्ट आहे आता ही. बर मग त्यानंतर 5 जण बहिरूपे त्या गावात गेलते भिक्षाला म्हणून. तर त्या भागामध्ये आगरी कोळी जास्त लोक आहेत ती. बर त्या लोकांनी अफवा उठवली होती अशी की 5 वर्षाखाली त्याच लोकांनी म्हणून त्याच नाही अशी ग्रामीण भागामध्ये शहर सिटी मध्ये अफवा निघाली होती की मुलं पळवाची टोळी आली, मुलं किडन्या काढून ह्याला आलती, असे लोक येतात कसलेही रूप घेऊन येतात, मुलं धरून येतात, अशी एक अफवा निघाली होती. मग त्या मंगळवेढा जिल्ह्यामध्ये काय झालं की 5 आमचे बहिरूपे भिक्षाला गेलते तिथं. गेल्यानंतर गावातल्या लोकांनी अफवा काय उठवली, ह्या प्रकारचे लोक मुलं पळवाची टोळी आली म्हणून त्यांच्यावर दंगामस्ती केली. दंगामस्ती केल्यानंतर त्यांना ग्रामीण भाग एक रूम मध्ये नेलं, त्यांना ठेवलं सरपंच लोकांनी. त्या रूम मध्ये ठेवल्यानंतर सरपंच म्हणले गावचे की तुम्ही इथंच बसा, मी पोलीस गाडी घेऊन येतो. पोलीस गाडी घेऊन येऊपर्यंत बाजारमध्ये पब्लिक 10 गावची येणार. त्या 10 गावच्या लोकांनी कोण खिडकी तोड, कोण दरवाजा तोड, त्याच्यामध्ये घुसून पडलेल्या खुर्ची टेबलांनी त्यांना जखम करून 5 आमच्या बहिरूप्याला मारण्यात गेलेलं आहे साहेब. ह्याची बी तक्रार तुम्ही घ्या, एवढं सांगणं आहे माझं बहिरूप्याचं. आम्ही लहान असताना रायंदण आलं बहुरूपी आली की आम्हाला लय भारी वाटायचं. भारी आम्ही बघितले की लांब पळत जायचं पोलिसाला. आणि तसं आता लहान लेकराला वाटतंय का? आज पहिल्याची भीती अर्पण जास्त होती. आता काय झालं, आताची मुलं जास्त भीत नाही ती. पहिलं आमच्यासारखे बहिरूपी गावाजवळ आले तर मुलं म्हणायचे की पोलीस आलं. बरोबर आहे. काही लोक पहिले कणग्या राहत होत्या ज्वारी ठेवायला, कणग्यात लपाचे, काही मुलं नाणीत लपाचे, काही मुलं सांदी बोळानं लपून बसायचे. अरे बाबा पोलीस आला आपल्याला धरून न्यायला. आता तसं होत नाही. आता तसं होत नाही. आम्ही लहान असताना बहुरूपी तुमच्यासारखी आल्यावरती आमची आजी आमचा आजा त्यांना पाणी प्यायला द्यायची, जेवायला द्यायची, भाकर वाढायची, भाजी त्यांना खायला द्यायची, सोबत गहू द्यायची, तांदूळ द्यायची, ज्वारी द्यायची. पण आता काळ बदलला, पहिल्यासारखी माणुसकी आता राहिली का? पहिल्यासारखी माणुसकी आता राहिली नाही राहिली. कारण की कशामुळे राहिले नाही, अन्नदान कामाला कशामुळे कमी देऊ लागते की तुम्हीच आता किलोवर आणून खाता. त्या किलोतून आपल्याला किती वाढणार आहे. आता सगळे काबाड कष्ट बंद झाल्यामुळं अन्नधान्य बी पहिल्यासारखं कमी आहे.
त्याच्यामुळे लोक किलोवर आणून खाऊ नाही लागले. नाही, म्हणजे माणसातली माणुसकी बी आता कुठेतरी कमी झाली हे कमी मान्य झाली, करावं कमी लागेल. हा, पहिल्यासारखी माणुसकी होती. पहिले माणुसकी या बसा बाबा तांब्यावर पाणी प्या, कोरका भाकर खावा, बाबा बरं आहे का, असं लोक विचारत होते विचारत आणि होते. आम्हाला बी चांगलं वाटत होतं. आता पहिल्यासारखी भावना राहिलेली नाही. राहिलेलं नाहीये. पहिलं सतयुग होतं, आता कलियुग आहे. या कलियुगात कसं आहे, कांदा तिकाट, गुरु करा फुकाट, तुळशीला पाणी घालू चिकाट, आणि करूया पंढरपूर वारी फुकाट. मोबाईलचा जमाना आलाय आणि मोबाईलच्या जमान्यामुळे आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलाय. म्हणजे आज तुम्ही रस्त्यावर जर बघितलं आपण चौकात चौकात पोरं दिसतात, पण ते पोरं गप्पा गोष्टी करत नाहीत. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असतो, मोबाईल मध्ये बिझी असतात. मग आज तुम्ही गावाकडे गेल्यावरती तुम्हाला काय वाटतं, पहिल्यासारखा प्रतिसाद तुम्हाला आहे का? लोक तुमच्याकडे येतात का करमणूक करण्यासाठी किंवा ती तुमची करमणूक ऐकण्यासाठी? काय बदल आहे पहिल्याच्या ना आताच्या मधला? पहिल्याच्या ना आता बदल म्हणजे काय सर, आता तुम्ही बोललेलं तेच आहे. प्रत्येक मुलापाशी मोबाईल आहे, प्रत्येक विद्यार्थ्यापाशी मोबाईल आहे. बर. मग ते विद्यार्थी काय करणार, ते मोबाईल मध्येच टाइमपास चालू आहे त्यांचा. बर. त्यांनी उठलं का सुटलं मोबाईल घेणे, पिक्चर बघणे. मग तुमच्या कलेचं महत्व सुद्धा ह्या सोशल मीडियामुळे कमी झालेलं आहे. लोकांचा तुमच्याकडे येण्याचा कल कमी झालेला आहे. लोकांचा कल बी आपल्याकडे याचा कमी झालेला आहे. बर. आणि आताचे लोक वेळेला महत्व जास्त देऊ लागते. बर. की बाबा माझे 5 मिनिटं, आम्ही जर आलो तर 5-10 मिनिटं विनोद व्हायचा. बर. मग तेवढा जर नाही विनोद व्हायचा, आम्हाला बी चांगलं वाटत होतं. आताचे लोक काय म्हणतात, 5-10 मिनिटं जर आपण विनोद केला तर आपला वेळ बरबाद. मग ह्या लोकांकडून तुमची अपेक्षा काय आहेत आता? आमच्या अपेक्षा काय आहे की लोकांनी बी आणि सरकारने बी आमच्यावर लक्ष द्यावं, की बाबा ही कला जिवंत राहिली, चालू ठेवलेली. पुढच्या पिढीला ही कला पुढे का चालू वाटत नाही? कारण काय त्याच्या पाठीमागचं? कारण काय, आमच्या नवीन पिढीला कशामुळं ही कला चालू ठेवणं असं वाटत नाही, की कारण की त्याला एकच कारण आहे की मुलं पहिले मुलं आमचा विनोद ऐकत होते, आपल्याला ह्या कलेला आदर करत होते, या बसा म्हणत होते, माणुसकी होती पहिली. आताच्या काळामध्ये माणुसकी राहिलेली नाही. आताचे लोक म्हणतात की बाबा धान्य पहिल्यासारखं पिकत नाही, घे बाबा पसाबोर, एवढंच आहे. पहिले आम्हाला घरला गेलं तर शिरा आदली ज्वारी देत होते. मग आता धान्य बी आम्हाला मिळाना जास्त पहिल्यासारखं, आणि लोक आमचा कलेचा आदर बी करणार ते पहिल्यासारखा. मग आमची नवीन पिढी काय म्हणते की आपण एक 10वी-12वी शिक्षण घ्यावं, आपण मुंबई पुण्याला कुठल्या कंपनीत जॉब मिळावं, आणि आपण काम करून आपण खावं, आपण स्वतःच्या पायावर खडी उभा राहावं, असं आमच्या नवीन पिढीला वाटतं. तुमच्या या कलेमुळे तुम्हाला आयुष्यामध्ये काय मिळालं? ह्या कलेमुळं आमचं पोट भागू लागलं, लोकांचे बी मनोरंजन होऊ लागलं. आणि पहिल्यापासून मला बी वाटतं की आपले आजोबा पणजोबा ह्याच्यात गुजरलेत, आपण बी ह्याच्यातच गुजरावं. तुमची बंदूक कुठे ठेवली? बंदूक काल आमची बंदूक होती, काल एका गोळी 13 माणसं मारले. आम्ही बर्फाला इजून आलो राखीलनं. पोलीस स्टेशन कुठे तुमचं? पोलीस स्टेशन आपल्या पोलीस स्टेशनचा ऍड्रेस घ्या, सांगा. गावचं नाव हातभट्टी, तालुका देसी, नापत्ता घर, बेपत्ता बिल्डिंग, तालुका कलकत्ता, जिल्हा बेपत्ता, बिन अधिकारी फुल पगारी. पगार किती आहे तुम्हाला? पगार आपल्याला 3,500 रुपये महिन्याला. हा, सध्या आपल्या त्या पगारीवर आपण का नाही, पगारला 3,500 रुपये पगार आहे. आणि आपल्याला कंगाल बँकेतून पगार येते ती डायरेक्ट खात्यावर येते? हा, डायरेक्ट खात्यावर. त्या बँकेचं नावच आहे कंगाल बँक. पोलीस स्टेशनचं नाव आहे सदाबन स्टेशन. बर. तुमच्या खात्यावर पैसे किती होता? आता सध्या माझ्या खात्यावर पैसे येते 350 रुपये. 350 रुपये? 350 रुपये. बर. बिन अधिकारी फुल पगारी. हातातल्या घड्याला सोन्याचं आहे का? हातातलं घड्याला सोन्याचं आहे. बरं, त्याच्यात सदा बंद राहतं ती. बंद असते का? लोक जर म्हणले किती वाजले तर आम्ही म्हणतो कालच्या एवढ्या 1:30 पाहिल्या वाजल्या. बर बर. हे पेन किती आहे तुमच्या खिशात? पेन आहे 3.5 रुपये. 3.5 रुपयाचा? लिहिताना खाडाखुडी करत असतो आम्ही त्याच्यानं. बर. तुमच्या लग्नात काय होतं खायला? लग्नात कुठलं जेवायला कमी नाही. ढेकणाची खीर, मिठाचे लाडू, बरबड्याची आमटी, शेंबडाची कढी, थोका लावून चपात्या. मग सासरवाडीने थोका लावून ठोकला असेल तुम्हाला? नाही नाही, मारलं तर अंग सोडून मारा आम्हाला. बायका किती आहेत तुम्हाला? 2 फुल 1 हाफ. लेकर? 3. दोन्ही बायकाचे एकाची? नाही, दोघाचेच. दोघाचे आहेत का? 2 फुल 1 हाफ. सासरवाड्या किती आहेत त्या? सासरवाडी माझी गावातलीच आहे. गावातलीच आहे का? हा. बर. कसं आहे, प्रेम प्रकरण आहे का? अरेंज मॅरेज? नाही नाही, अरेंज मॅरेज असलं काय नाही. कसलं आहे मग? आपलं लग्न झालेलं आहे. हा, लग्न झालंय का? लग्नात लोक लय आलते. किती आलते? 40 गावचं वराड, 70 गावचे बामण आलते लग्नात. 70 गावची बामण? 40 गाड्या अंगावर नाही गेलत्या. बर. फुलाखाली बसले साहेब. बर. मना दिवसभर गाड्या गेलं काय होत नाही. अक्षता होता का? अक्षरशः होत्या. लग्न होतं. लग्नात हात बांधून जेवायचं, पाय बांधून याचं. गावण्या किती आहे त्या? मेवण्या 3. लग्नाच्याच आहे त्या. बर. चला तुम्हाला मुंबईला घेऊन जायचं आता. तुमचा पाठ लागलाय झाला.
दीड पोत पेट्रोल पार झालं तुमच्या मागे पळून तरी तुम्ही साहेबाला सापडत नाही. जर कोणी धरलं पकडलं मला फोन करा. बर साहेबाचा नंबर घ्या 9860. हा 2 बोकडं एकच पाठ. एकच पाठ. लागली साहेबाची तळ्याकडे वाट. साहेब ह्याला याला मुलगी बघायची मुलगी ह्यांना मेहनी द्यायची माझी. मुलगीच आहे का ती? हा मुलगी आहे. बर मूग डांबरासारखी दिखणी आहे, फुलासारखी दिसाला आहे. बर लाजाला बघा ना ठेव. नाही 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 त्यांचं लग्न करायचं यंदा. बर. माझी मेहुणी द्यायची तिला हातभर का नाही ती तीचभर नाकाची आहे, 17 मोत्राची आहे, 18 गाठीची आहे. बघा लग्नाचा खर्च तुमच्याकडं, हुंडा किती देता? पाण्याचा खर्च माझ्याकडं. हुंडा देऊ यांना 1,500 रुपये बस. मिठाचे लाडू, बरबड्याचे आमटे, शिमडाची कढी, थुका लावून चपात्या. हा हा पण लग्नाचा खर्च तुमच्याकडे, बर पाण्याचा खर्च माझ्याकडे. बर. चला मुंबईला. मुंबईला का? मुंबईला लग्न करू. विमानात जायचं का रेल्वेत? बैलगाडी आणली आपण जर चाका काढून. चाक काढून. काल नवरदेवानं रेल्वेची हवा सोडून पळून गेले. हा त्यांच्या मागे पळालो पण त्यांनी सापडलं ना ते साहेबाला. ध्यान कुठं लावलंय? बँड पत्र्यावर आहे. नवरदेवाला कुठं बसवायचं? आज पत्र्यावर लग्न आहे, सलापूर अगदशी आहे. त्या हा लग्नात लय लोक आले. ते पारण्याला नवरदेव कसा न्यायचा? पारण्याला नवरदेव बैल ते आणले की गाडी, त्यांना बैलगाडी आणली निहाला. बर त्या गाडीला चाक नाही, ती रोडच्या खाली पडती. हा रोडवर आली का गाडी पंक्चर होती. बर आज आमचा ऊस आहे 40 एकर पत्र्यावर. हा मोटर चुलीला पाईपलाईन भेटायला. शिक्षण माझं लय भरपूर झालं. किती झालंय? 13 वर्ष बालवाडीत काढले. बर मी गुरुजी बदलले पर वर्ग बदलला नाही. हा LLB शिकून जिलबी खाली. हा वाचता लिहिता येत नाही. हा मराठी बोलताना इंग्लिश आडवी येते. बर एवढी साहेबाची शाळा झालेली. LLB शिकून जिलबी खाली. बर. वाचता लिहिता येत नाही, मराठी बोलताना इंग्लिश आडवी येते. इंग्लिश आठवते. एवढं शिक्षण झालं साहेबाचं. हा हा हे आपण विनोदी पद्धतीने साहेबांचं शिक्षण ऐकलं, पण खऱ्या अर्थाने साहेब तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं खरं शिक्षण काय झालं? खरं शिक्षण माझं गाव तुळजापूर तालुक्यात येतं. नळदुर्ग पासून माझं गाव ग्रामीण भागात येतं. 3 किलोमीटर गाव आहे, अकोलकोट रस्ता. तर गावचं नाव येडोळा आहे. गावात त्यावेळेस मी शाळेत होतो, त्यावेळेस 5वी पर्यंत वर्ग होता शाळेत. गावात शिक्षण माझं 5वी पर्यंत झालेलं आहे. 5वी नंतर मी गावात शाळा नव्हती. 6वीचा वर्ग गावात नव्हता. गावात नसल्यामुळं नळदुर्ग तिथून 3 किलोमीटर असायचं. तिथून मी सायकलवर जात होतो. तर मी तिथं माझे 2 वर्ष शिक्षण पूर्ण झालं. नळदुर्गला आपलं घर शाळेला. त्यावेळेस हेडमास्तर कांबळे सर म्हणून होते. बर. तिथं कधी तुमचं खरं स्वप्न काय होतं? आज तुम्ही बहुरूपी कला असेल, तुम्ही कोण रायंदर म्हणता, तुम्ही हा पोलिसांसारखा वेश परिधान केलाय, पण खरंच तुम्हाला आयुष्यामध्ये पोलीस व्हायचं होतं का? खरंच मला आयुष्यात पोलीस बनायचं होतं. माझं शिक्षण 9वी झाल्यानंतर घरची परिस्थिती नाजूक होती. घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळं मी शाळा 9वी पास झाल्यानंतर 10वीचे क्लास केले. 10वीचे क्लास केल्यानंतर मी 10वी नंतर क्लास केल्यानंतर मी शाळा शिक्षण तिथं बंद केली, किंवा शाळा तिथूनच मी बंद केली. 9वी पास झाल्यानंतर घरची परिस्थिती नाजूक होती. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर बांधवांनो, आपण पाहता तुमचं खरं नाव काय? प्रकाश भीमराव सावंत. आज आपण खऱ्या अर्थाने आज बांधवांनो हे बहुरूपी कलाकार प्रकाश भीमराव सावंत हे नळदुर्गचे आहेत. आणि मला वाटलं की चला बाबा, चालत चालत आपल्या घराकडे आले आहेत, आपण त्यांचा मान सन्मान करावा. आणि मान सन्मान करत मी त्यांची मुलाखत सुद्धा घेतली, कारण की पुढच्या पिढीला रायंदर कसा असतो किंवा बहुरूपी कसा असतो हे गुगलवर सर्च करून दाखवावं लागेल. कारण की काळ बदलल, पिढ्या बदलल, आणि आमचे कलाकार सुद्धा नष्ट होते. आमच्या कलाकारांना आम्ही जपलं पाहिजे, आमचे कलाकार आम्ही मातीत जिवंत ठेवले पाहिजे. आणि म्हणूनच ह्या आमच्या कलाकाराच्या आज या ठिकाणी क्षेत्रामध्ये मी छोटेखानी मुलाखत घेतली आहे. बांधवांनो, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा, आणि तुमच्या हक्काचा युट्यूब चॅनल हक्काने सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय जय महाराष्ट्र.